तुमचं मला जरा वाटतं की तुम्हाला खूप टशन आहे दोघींमध्ये ना. मी पटापट एका मागे एक सांगतो, तुम्ही सांगायचं त्यांनी ओळखायचं, तुम्ही सांगायचं त्यांनी ओळखायचं. हा चालेल ना. या ये ग, ये. कॉम्पिटिशनच होतं तुमच्यात. बघू आम्ही जिंकतोच बघा कसं. हा जिंकतोच बघा कसं आम्ही. तुम्ही जिंकताच हा. आहे. बरं मी पटापट दाखवतो, पटापट ओळखायचं. सासूबाई हे त्यांना गाणं दाखवा. हा. हे काय करताय त्या चिडवतायत मला. हे काय करताय हो? गाणं आहे, गाण्याची ऍक्शन आहेत. तू तर बघ ना, स्वतः आहे बघ ना. असं कुठलं गाणं असतं का? बदलून दाखव थोडीशी ऍक्शन. हा बदला, थोडी ऍक्शन बदला. परत परत तेच करते बाई. कुठलं गाणं आहे? नाकावरच्या रागाला औषध काय आहे की नाही. नाक पाहून हिला आला ना राग. नाकावरच्या हा, रागा. ठीक आहे ठीक आहे. या वसुंतबाई तुम्हाला दाखवतो, तुम्ही त्यांना एक हा आ, वा वा ओढ माझी बाहुली. हो काय कुठलं दाखवतो? गाणं चावली मला ती. गाणं आहे असं. कुठला? काला कौवा काट खाएगा. परफेक्ट. हिच्यात आता पाय तर नाही नाही लागला. नाही नाही, भांडणानंतर. शालिनी शांताराम वाद घाले म्हणतात मला. हे सारखं नाव शालिनी शांताराम वाद घाले का सांगताय तुम्ही? कारण शालिनी शांताराम पवार माझ्या सासूचं नाव आहे. कोणाच्या सासूचं? कुशल बद्री. दादा! स्वतःचे प्रमोशन करायला इथे येतं काय? असं त्यांच्या सासूबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता शेवटचा ज्याच्यात बघायचं की सासू सुनांचं प्रेम किती आहे, की एकमेकींना तुम्हाला भरवायचं. तो पदार्थ काय आहे तो मी तो दाखवतो. तुम्ही त्यांना भरवायचं, तुम्ही त्यांना, आणि ज्यांचा पदार्थ तो जास्त संपेल त्या जिंकतील. म्हणजे छान कोणी भरवलं वा मायाने. तुमची वेळ सुरू होते आता. अखेर आमचे अर्ध झाले. अर्ध झाले. हे घ्या. झाले अर्ध, झाले अर्ध. पण या दोघी जिंकलेल्या आहेत जोड्या. कारण इतकं छान प्रेम मी बघितलं नाही सासू सुनांमध्ये, की इतकं प्रेमानं बोलणं, इतकं सांभाळून घेणं एकमेकींना. आणि हेच आजच्या काळाची गरज आहे. तुम्ही दोघीही इथे आलात, दोनही जोड्यांचे मनापासून आभार. जोरदार टाळ्या या सासू सुनांसाठी आणि दोनही फॅमिलींसाठी. धन्य धन्य साऱ्या जगतात, धन्य धन्य साऱ्या जगतात, शिर्डी क्षेत्रात साई हा परब्रह्म अवतार. साई हा परब्रह्म अवतार. साई हा परब्रह्म अवतार. साई हा परब्रह्म अवतार. झाला करण्या भक्त उद्धार. झाला करण्या भक्त उद्धार. असा हा त्रैमूर्ती अवतार दी. असा हा त्रैमूर्ती अवतार दी. हा त्रैमूर्ती अवतार दी. महाराष्ट्र ही संतांची भूमी, सज्जनांची भूमी. महाराष्ट्रात अनेक संत महात्मे महाराज प्रगट झाले. विश्व कल्याणाचं दान देवाकडे मागितलं महाराज, आणि सबका मालिक एक संदेश देणारे साईबाबा आपल्या शिर्डीत प्रगट झाले. लिंबाच्या झाडाखाली ध्यानास्त बसू लागलेले आहे. येता जाता लोक विचारतात, महाराज कोण आपण, कुठून येणं केलं. प्रगट झाला शिर्डीला, प्रगट झाला शिर्डीला. सांगा आम्हाला गावकऱ्यांनी प्रश्न जेव्हा केला, गावकऱ्यांनी प्रश्न जेव्हा
प्रश्न जेव्हा केला गुरुचा महिमा याच स्थानाला जी गुरुचा महिमा याच स्थानाला गुरुचा महिमा याच स्थानाला तो अवलिया सांगू लागला महाराज साईबाबा त्या लिंबाच्या झाडाचं महत्व सांगू लागलेलं आहे. हे माझ्या गुरुमाऊलीचं स्थान आहे. साईबाबांनी एक संदेश दिलेला आहे, गंगेत आंघोळीला जाऊ नका, मनानं गंगा व्हा, मनानं निर्मळ राहा. साई साई झाला जगाचा गोर गरीबाचा दीन दुबळ्याचा येता साई पडक्या मशिदीला येता साई पडक्या मशिदीला केले प्रगट ध्वनी माईला जी केले प्रगट ध्वनी माईला केले प्रगट ध्वनी मायेला शाहिरान साज चढविला शाहिरान साज चढविला साज चढविला आज गायल साईनाथाला शाहीर किश्वर गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जी गातो पोवाड्याला जी गातो पोवाड्याला जी सद्गुरु साईनाथ महाराज की तर मंडळी खूप छान वाटतं की कालपासून हा कार्यक्रम आपण पाहतोय. काल सोमवार होता, आज मंगळवार आहे आणि त्याही आधी एक दिवस आम्ही इथं आलो आहे पुष्कर. एकतर बाबांनीच बोलवलं असं म्हणेन मी, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि गेले 3 दिवस आमची इथे इतकी सुंदर व्यवस्था सगळ्यांनीच केलेली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव ज्यांचा मी इथे उल्लेख करू इच्छितो, जनसेवा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सांगाल या फाउंडेशनबद्दल, कारण हे फाउंडेशन खूप महत्त्वाचं काम करतं शेतकऱ्यांसाठी. सगळ्यात पहिलं सगळ्या झी मराठी आणि हवा युथ टीमला मनापासून आभार मानतो की त्यांनी शिर्डीमध्ये येण्याचं आमचं निमंत्रण स्वीकारलं. जनसेवा फाउंडेशन एक NGO आम्ही एस्टॅब्लिश केली होती. अनेक उपक्रम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केले. लेक वाचवा अभियान वॉज द मूळ मोटो बिहाइंड इट. आणि त्याच्यानंतर मग ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असेल, जलक्रांती असेल. मागच्या 3 वर्षामध्ये नगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत तो आकडा 208 आहे. अरे बाप. तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कुटुंब आम्ही दत्तक घेतले आहेत. वी हॅव अडॉप्टेड दोज फॅमिलीज. वा. त्यामध्ये त्या कुटुंबातल्या त्या शेतकऱ्याच्या मुलाचं ग्रॅज्युएशनपर्यंतची जबाबदारी ही त्या फाउंडेशनची राहणार आहे. मग त्याला इंजिनियर व्हायचं आहे, फार्मसी करायचं आहे, एनी एज्युकेशन ही वॉन्ट्स, ती फाउंडेशनची जबाबदारी आहे. त्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी त्या फाउंडेशनची आहे. त्यानंतर त्या कुटुंबाला फुल लाईफ टाईमसाठी मेडिकल कव्हरेज, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या आजारासाठी ₹1सुद्धा हॉस्पिटलला भरावा लागणार नाही. आयुष्यभर त्यांच्यासाठी फ्री मेडिकल सर्व्हिसेस आम्ही सुरू केलेल्या आहेत. स्वयंरोजगार म्हणून आम्ही प्रत्येक कुटुंबाला पिठाच्या गिरण्या दिल्या. प्रत्येक कुटुंबामध्ये एक नोकरी, आमच्या सगळ्या उद्योग समूहामध्ये एक कुटुंबातला सदस्य आम्ही समाविष्ट करणार आणि त्याला नोकरी देणार. तर असं एक पूर्णपणे त्या कौटुंबिक जबाबदारी, जे एक कुटुंब प्रमुख, समजा तो शेतकरी जिवंत असतात त्या कुटुंबामध्ये, तर त्याच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या आम्ही या फाउंडेशनच्या वतीने त्या कुटुंबाला, त्या महिलेला आधार द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. वा वा वा. तर यंदा समाधीला 100 वर्ष पूर्ण होतात. समाधी शताब्दी वर्ष चालू होतं 1 ऑक्टोबर 2017 पासून 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत. खरं तर आमच्या शिर्डीकरांसाठी अभिमानाची बाब आहे आणि आपण या ठिकाणी आलात तर मला पूर्णपणे खात्री आहे की आपल्या प्रयत्नाने आणि साईबाबाच्या आशीर्वादाने या समाधी शताब्दीचा जो प्रचार आणि प्रसार पूर्ण जगभरात होण्यामध्ये आम्हाला फार मदत होणार आहे आणि त्याबद्दल खरंच आपल्या मनापासून आभार मानायचे आहे पुन्हा एकदा. क्या बात. वा वा. धन्यवाद सर. आणि जगभरातल्या साई भक्तांना मनापासून शुभेच्छा.